रायचंद्र शिंदे, स्वागत आहे तुम्हा सर्वांचं. खरं तर जिल्हा परिषदेची आता रणधुमाळी सुरू झालेली आहे आणि जुन्नर तालुक्यातील बेल्हे राजुरी जो गट आहे त्या गटामध्ये एक लक्षवेधी लढत चर्चेत आलेली आहे. त्यातल्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या ज्या उमेदवार आहेत माझ्यासोबत आहेत स्नेहलताई शेळके. ताई, स्वागत आहे तुमचं. नमस्कार. खरं तर स्नेहलताई हे नाव या मतदारसंघाला आता काही जुनं नाही आहे. स्नेहलताई पूर्वीसुद्धा या मतदारसंघाचं प्रतिनिधित्व करत होता. पण ह्या स्नेहलताई नेमक्या उमेदवारीत जरी चर्चेत असल्या तर आम्हाला थोडं जाणून घ्यायचं आहे. स्नेहलताई नेमक्या हे राजकारणाचं बाळकडू त्यांना आधीपासून होतं का? तुमचं थोडं माहेर सासर हे आम्हाला जाणून घ्यायचं आहे. माहेरची काय परिस्थिती होती म्हणजे त्याबद्दल थोडंसं. माहेरचं माझं नाव स्नेहल भीमाजी मुसळे. माझे वडील जे आहेत भीमाजी मोहनराज मुसळे हे रयत शिक्षण संस्थेमध्ये त्या ठिकाणी शिक्षक म्हणून MCVC डिपार्टमेंट म्हणजे कॉमर्स डिपार्टमेंटला 11वी-12वीला ते शिकवत होते. आणि तेच बाळकडू आहे की शिक्षकांची एक आम्ही सर्वसामान्य शेतकरी कुटुंबात त्या ठिकाणी जन्माला येऊन शेतकऱ्याची आणि एक शिक्षकांची मुलगी आहे, हेच बॅकग्राऊंड आहे. आणि घरी कुठलाही माहेरकडून कुठलाही त्या ठिकाणी राजकीय वारसा नाही, सामान्य शिक्षकाचीच त्या ठिकाणी मुलगी होती. लग्नानंतर ते वाटलं होतं का? कारण तुमच्या घरात इकडे थोडं राजकारणाचं थोडंसं अंग आहे, असं वाटलं होतं का आपण भविष्यात जाऊन लोकप्रतिनिधित्व करू किंवा काय? नाही, तसं काहीच नाही. म्हणजे लग्न जेव्हा झालं तेव्हा 2010 साली माझं लग्न झालं. मी शेळके कुटुंबात त्या ठिकाणी माझे पती वल्लभ शेळके सर यांच्याशी माझा विवाह झाला. आणि तोपर्यंत राजकारणात आपले शेळके कुटुंब होतं. म्हणजे माझे सासरे जे आहेत माऊलीशेठ शेळके हे यांनी गावाचं प्रतिनिधित्व त्या ठिकाणी सरपंच म्हणून, उपसरपंच म्हणून आणि सामाजिक क्षेत्र असेल वेगवेगळ्या क्षेत्रांमध्ये आमचं कुटुंब जे आहे ते सातत्याने योगदान देत आलेलं आहे. माझ्या सासूबाई देखील त्या ठिकाणी ग्रामपंचायत सदस्य म्हणून त्यांनी देखील त्या एका कालखंडात काम केलेलं आहे. तुम्हाला अशी आवड होती का राजकारणाची? पण एक शिक्षकी पेशातून वडील होते, तिकडं एक शिक्षकी पेशा म्हटलं तर एक त्याला एक वेगळं हे चौकट असते आणि ते सोडून थेट राजकारणामध्ये आपल्याला कधी पडावं लागेल किंवा आपण कुठल्याही ग्रामपंचायत सदस्य सुद्धा भोगलं नाही आणि तरी सुद्धा आपण थेट जिल्हा परिषद सदस्य झाला होता, असं कधी वाटलं होतं त्यावेळेस सुद्धा? आणि तो कालावधी कोणता होता? वाटलं नव्हतं मला. म्हणजे अचानक म्हणजे ज्यावेळी माझं लग्न झालं त्यावेळी मला म्हणजे ज्यावेळी ही संधी आली, ज्यावेळी पक्षाकडे तत्कालीन तालुक्याचे आमदार स्वर्गीय वल्लभ शेठ बेनके यांच्या माध्यमातून जे आहे ते राजुरी गाव त्यांचं कट्टर राष्ट्रवादी पक्षाचा बालेकिल्ला होता. आणि मग त्यावेळी महिला OBC ही जागा त्यावेळी आली होती. आणि तोपर्यंत कोणता होता? तो 2012चा कालावधी होता. म्हणजे लग्नानंतर 1.5 वर्षातच मला जे आहे ते 2012 या साली जे आहे ते जिल्हा परिषदेच्या निवडणुका लागल्या. आणि त्यावेळी असा सक्षम एखादा कुणी उमेदवार चाचपडणी म्हणजे पडताळणी या ठिकाणी चालू होती मतदारसंघामध्ये. आणि त्यावेळी अचानक आम्हाला विचारलं गेलं. तोपर्यंत मला जिल्हा परिषद किंवा स्थानिक स्वराज्य संस्था काय असतं हे माहिती नव्हतं. त्यानंतर ती संधी जेव्हा चालून आली त्यावेळी मी नॉलेज कसं मिळालं तुम्हाला त्या काळात? मग राजकारणामध्ये जे आहे आपलं कुटुंब जे आहे ते राजकीय कुटुंब असल्यामुळे म्हणजे राजकारणात त्यांचं सातत्याने त्यांचा तो म्हणजे त्यांना चांगल्यापैकी माहिती होती. म्हणजे ते राजकारणात काम करत असल्यामुळे सासरे माझे आणि वल्लभ सर माझे पती जे आहेत त्यांना प्रत्येक विषयाचं जे आहे ते कुठलंही क्षेत्र असेल त्याचं खूप जास्त नॉलेज, म्हणजे कुठल्याही क्षेत्रामध्ये ते पडले तर त्याचं खूप नॉलेज, ते त्या ठिकाणी अभ्यास पूर्ण व्यक्तिमत्व असल्यामुळे ते त्याचं नॉलेज जातं. आणि त्यांच्या मार्गदर्शनाचा मला देखील फायदा झाला. नानांना देखील म्हणजे सरपंच माऊलीशेठ शेळके सासऱ्यांनी देखील मला त्या ठिकाणी मार्गदर्शन केलं. आपल्या गावचे तत्कालीन सभापती दीपक शेठ आवटे होते, त्यांनी देखील त्यावेळी जे आहे ते आम्हाला त्या निवडणुकीमध्ये साथ दिलेली होती आणि त्यांनी मला मार्गदर्शन केलं. त्याच्यामुळे मग मला बाकी म्हणजे बरेच होते की बेल्ह्यातले रामदादा बोरचटे असतील ते पण आता आपल्यामध्ये हयात नाहीत, धोंडीभाऊ शेठ पिंगट असतील ते पण आता हयात नाहीत. ह्या सर्वांनीच मला खूप मार्गदर्शन केलं. आणि बेल्हे गावामध्ये जिल्हा परिषदला ज्या वेळेस निवडून आला तर आम्ही असं ऐकलं तुम्ही बाळाला पण घेऊन जायच्या मीटिंगला, म्हणजे जात असताना. बेल्ह्यामध्ये माझं माहेर मी म्हणते, बेल्हे हे गाव जे आहे ते मी माझं माहेरच म्हणते. कारण 12वी मध्ये मी म्हणजे 11वी-12वीला असताना पप्पांची जी आहे ते कोल्हापूरला पप्पा म्हणजे आम्ही सगळे कोल्हापूरला होतो. रयत शिक्षण संस्थेचा विस्तार फार मोठा असल्यामुळे तिकडे त्यांची बदली होती आणि काही कारणास्तव इकडे बदली करून घेतली. तर मग त्याच्यामुळे
मम्मी पप्पा त्या ठिकाणी असल्यामुळे मग ह्या सर्व लोकांची जे आहे ते माझे म्हणजे राजकारणात पडण्याआधीच सगळ्यांचे संबंध होते. कारण आता गावात राहत असल्यामुळे, कॉलेजला त्या ठिकाणी स्टँडवरून जात असल्यामुळे सगळ्या मैत्रिणी, सगळा तो परिसर जो आहे, रिलेशन्स काही आमचे गुंजाळ कुटुंब आहे, हे सगळे त्यावेळी म्हणजे नाती, आपली मराठी माणूस आहे, प्रत्येक ठिकाणी नातीवरती कुठे आपल्याला सापडतच असत. नातेवाईक मंडळी देखील होती माझी, माझ्या माहेर वनकुटे पारनेर तालुक्यामधले आहे, तर त्या ठिकाणची नातीवती पण होती. मग ते सर्वच त्या ठिकाणी हे असल्यामुळे मी आजही बेल्ह्याला माझं माहेरच म्हणते, कारण त्यांनी खूप मला त्या काळामध्ये देखील खूप सपोर्ट केलाय. रयत शिक्षण संस्थेमध्ये माझे पती वल्लभ शेळके सर देखील त्या ठिकाणी बेल्हेश्वर विद्यालयामध्ये नोकरी करत होते आणि त्याच्यामुळं मग त्या सर्व गोष्टी ज्या आहेत त्या जुळून आल्या. आणि तुम्ही जे म्हटलात की जिल्हा परिषदेमध्ये मी मुलीला घेत होते, तर खरंच म्हणजे ज्यावेळी निवडून आले त्यावेळी 1.5 वर्ष लग्नाला झालं होतं आणि त्याच्यानंतर मग मला दिवस गेले आणि श्रीनी म्हणजे माझी मुलगी झाली. त्याच्यानंतर जिल्हा परिषदेचा त्या ठिकाणी मीटिंग्स असायच्या, तर दर महिन्याला त्या मीटिंग्स असायच्या. 3 महिने जर त्या मीटिंगला गेलं नाही तर सभासद म्हणजे सदस्यत्व रद्द होऊ शकतं, असा त्या ठिकाणी तो नियम होता. त्याच्यामुळे मग सर्व कार्यकर्ते, मग सुरेश शेठ बोरचटे असतील, लवशेठ गुंजाळ असतील, जानकू शेठ असतील, हे सर्वच त्या ठिकाणी आम्ही जे आहे ते मुलीला आई वडील इथेच असल्यामुळे मग आई बरोबर मुलीला घेऊन मी त्या ठिकाणी म्हणजे माझ्या कामामध्ये कुठलाच कुसूर केला नाही, प्रामाणिकपणे ते काम जे आहे ते करण्याचा प्रयत्न केला त्यावेळी. आणि ग्रास्प म्हणजे आता शिक्षण माझं त्या ठिकाणी BSc MCM, मी MBA आहे आणि त्याच्यामुळे मग त्या शिक्षणाचा फायदा मला सर्व त्या गोष्टी ज्या आहेत जिल्हा परिषदेच्या त्या समजून घेण्यामध्ये खूप सोयीस्कर गेलं आणि मला मार्गदर्शन चांगल्या हायर एज्युकेटेड जिल्हा परिषद सदस्य म्हणून चर्चेत होत्या. हो, मी उच्च शिक्षित सदस्य होते. त्यावेळेचे आपले पदाधिकारी जे होते की दत्तमामा भरणे त्यावेळी अध्यक्ष होते, प्रदीप दादा कंद जे आहेत ते उपाध्यक्ष होते. दादांनी त्यावेळी म्हणजे आमच्या मीटिंग ज्या व्हायच्या पक्षाच्या त्यावेळी प्रदीप दादांनी सांगितलं होतं की मी सर्वात जास्त मताधिक्याने त्यावेळी निवडून आलं. त्यावेळी मीही म्हटलं होतं की सर्वात जास्त यंग आणि मोस्ट एज्युकेटेड पर्सन मी आहे, असं मी त्या मीटिंग मध्ये त्यांना सांगितलं होतं. आणि राजकारणाचं कुठलंही आधीच नव्हतं. काय कामं केली नेमकी त्या काळात तुम्ही ह्या मतदारसंघामध्ये अशी लक्षवेधी जी आजही लोकांच्या लक्षात राहतील आणि पुढे जाऊन पण आजही लोकांच्या खूप लक्षात येत. मी आता जो दौरा केला, आता ह्या 2026च्या निवडणुकांना जेव्हा आपण सामोरे जातोय, मी प्रत्येकाशी आता परत पक्षाचा विश्वास आणि हे सर्व पक्ष एकत्र आल्यामुळे त्या ठिकाणी पक्षांनी जी संधी मला दिलेली आहे आता मिळालेली आहे, जेव्हा मी सर्व हा मतदारसंघ आहे तो पिंजून काढला, मी प्रत्येकाच्या अगदी त्या ठिकाणी घर टू घर त्या ठिकाणी मी सर्वांना भेटी दिल्या. आजही इतका भरभरून आशीर्वाद मला दिला जातो साहेब की जी म्हणजे आता आणेबेलला मी तुम्हाला ते सांगत होते की उच्च शिक्षित सदस्य असल्यामुळे मला शिक्षण समितीमध्ये काम करण्याची सर्व पदाधिकारी त्यावेळी म्हणत होते की तुम्ही शिक्षण समितीमध्ये घ्या, जेणेकरून तुम्ही सिनेट मेंबर त्या ठिकाणी विद्यापीठावरती जो त्या ठिकाणी निवडून दिल्यावरती सिनेट मेंबर म्हणून आपल्याला जिल्हा परिषदेच्या त्या सदस्याला त्या ठिकाणी राहता येतं. तर आणि आपल्या शिक्षण संस्थेला त्याचा फायदा होईल. पण ज्या मतदारसंघाने निवडून दिलं तो माझा राजुरी बेल्हे मतदारसंघामध्ये आनेफेटाराचा भाग आणि इकडे रानमळ्याचा देखील भाग जो आहे तो त्या ठिकाणी खूप दुष्काळग्रस्त होता आणि टँकरचीच त्या ठिकाणी जी आहे ती आवश्यकता भासायची आणि इकडे रानमळ्याला देखील तशीच परिस्थिती होती दुष्काळग्रस्त भाग असल्यामुळे. बेल्ह्याच्या पण काही ठिकाणी तशीच परिस्थिती होती. पण आज जी जलसंधारणाची कामं झाली म्हणजे तो भौगोलिक जो भौगोलिक बागायती पट्टा झाला. जलसंधारण कमिटीचे सदस्य म्हणून मी त्या ठिकाणी आग्रही राहिले की मला ह्याच कमिटीमध्ये काम करायचंय. मग त्या कमिटीमधून काम करत असताना तत्कालीन पदाधिकाऱ्यांनी मला खूप मोलाची साथ दिली, कारण मी पूर्ण क्षमतेने माझा वेळ त्या ठिकाणी दिला आणि माझी मुद्दे प्रभावीपणे मांडले सभागृहात असतील किंवा नंतर मी त्यांच्या पदाधिकाऱ्यांच्या भेटीहून हे मुद्दे जे आहेत ते प्रभावीपणे मांडल्यामुळे खूप भरभरून असा निधी जो आहे तो आपल्या मतदारसंघामध्ये मला आणता आला. जलसंधारणाची 10 कोटी रुपयांची कामं जी आहेत ती त्या काळामध्ये मला करता आली. खूप साखळी बंधारे असतील, सिमेंट बंधारे असतील, केटीवेअर असतील, नाला खोलीकरणाची कामं असतील, ही सर्व कामं जी आहेत ती जलसंधारणाच्या बाबतीमध्ये झाली. आणि आजही आता आपण बघतोय की तुडुंब आहे, तर ते बघितल्यावरती मनाला खूप आत्मिक समाधान वाटतं की शेतकऱ्यांच्या जीवनामध्ये आपण 4 आनंद. कारण आज जर भाग आपण बघितलं तर सर्व शेतकरी गवळी ग्राउंड रूटला पवार साहेबांचं जे पाण्यावरती त्यांनी जे काम केलं त्यांच्या काळामध्ये धरणं बांधली, पाणी पोहोचवलं, तर तेच काम
त्यांच्या निमित्तानं तुम्हाला करता आले. हो, तेच काम म्हणजे शेतकऱ्यांचं आपण कैवारी साहेबांना म्हणतो आणि त्यांचंच ते आदर्श डोळ्यासमोर ठेवून जे आहे ते जलसंधारणाची कामं केली. आजही लोक सांगतात, आम्हाला सांगायचीच काही गरज नाही, त्या गोष्टीचा मग आता तुम्हाला फायदा होईल. खूप फायदा म्हणजे फायदा होतोच आहे. आणि फायदा म्हणून नाही, एक त्यांचं म्हणजे त्यांची जी भावना आहे आपल्यावरची, माझ्यावरची असेल किंवा आपल्या कामांवरची भावना आहे, ती लगेच त्यांच्या डोळ्यात दिसून येते आणि त्यांचं ते समाधान देखील त्या ठिकाणी आपल्याला कळतं की ऍग्रिकल्चर रिलेटेड गोष्टीचा फायदा होईल. पण आपल्याकडे एक मोठी शैक्षणिक संस्था पण आहे समर्थ नावाची, तर त्या संस्थेचा कसा तुमचं एज्युकेशन आणि त्याचा एकूण कसा फायदा होऊ शकतो? तर समर्थ शैक्षणिक संकुलामध्ये आपले बरेच डिपार्टमेंट आहेत. अगदी KG to PG त्या ठिकाणी जे आहे ते सर्वच प्रकारचे, मग तांत्रिक टेक्निकल एज्युकेशन असेल किंवा हे आपले मेडिकल फील्ड असेल, हे सर्वच कॉलेजेस तिथे आहेत. तर मग आपल्याच मतदारसंघ नाही तर अनेक तालुक्यांमधून कल्याण असेल, इकडे सर्वच त्या ठिकाणी परिसरातील तर विद्यार्थी येतातच, पण बाहेरचे पण विद्यार्थी खूप मोठ्या संख्येने त्या ठिकाणी येतात. अनेक जे आहे ते मतदारसंघातले विद्यार्थी त्या ठिकाणी येत असताना ज्या काही त्यांच्या अडचणी असतील, त्यांच्या ज्या काही मागण्या असतील, म्हणजे फीसच्या बाबतीत असेल किंवा काही गोष्टींच्या बाबतीत असेल, त्या गोष्टी आम्ही त्यांच्या अडचणी समजून घेऊन जे आहे ते सोडवण्याचा प्रयत्न करतो. आणि मुलांनाही आपल्या आता आज मुंबई पुण्यासारख्या ठिकाणी शिक्षण घ्यायचं म्हटलं तरी खूप खर्चाची बाब आहे. आजही मला अनेक जण सांगतात की राहायचा खायचा खर्च जास्त आहे फीसपेक्षा. आणि मग आपल्या इथून जे आहे ते घरी राहून घरचं अन्न खाऊन त्या आपल्याला या चांगल्या प्रकारच्या शिक्षणाचा या ठिकाणी फायदा होतोय. आणि कॉलेजमध्ये देखील एकदम तुम्ही चौकशी केली तर कॅम्पस प्लेसमेंट, आपण स्ट्रॉंग कॅम्पस प्लेसमेंट आहे. अनेक विद्यार्थी आज आमचे माजी विद्यार्थी अनेक मोठमोठ्या पोस्टवरती अनेक मोठमोठ्या कंपन्यांमध्ये त्या ठिकाणी काम करतायत. याचा आमच्या शेळके कुटुंबाला शैक्षणिक क्षेत्रामध्ये खूपच अनुभव म्हणजे समाधान आहे आणि त्याचा फायदा तर होईलच. नक्कीच होईल. शेवटचा प्रश्न, काय केलंय आणि काय करायचं राहिलं? म्हणजे पुन्हा एकदा संधी नागरिकांनी तुम्हाला दिली तर कदाचित आपण मगाशी गप्पा मारताना बोललोच का निवडणूक प्रक्रियेमध्ये कदाचित देशाच्या राजकारणामध्ये जिल्हा परिषद निवडणुकीतली शेवटची संधी असेल आणि पुन्हा या निवडणुका होणार नाही, जिल्हा परिषद कदाचित बरखास्त होईल आणि याच्यामध्ये स्नेहलताईंचं नाव पुढच्या काळात पण सातत्याने राहावं त्यांनी केलेल्या कामाचं. तर अशी कुठली कामं तुम्हाला करणं बाकी आहेत जी ह्या 5 वर्षात निवडल्यानंतर संधी दिल्यानंतर तुम्हाला करायची? तर 2012 ते 2017 या कालावधीमध्ये आपण 25 कोटी रुपयांची कामं केली. जलसंधारणची त्यामध्ये 10 कोटी रुपयांची होती. आणि त्याच्यानंतर आरोग्य आणि शिक्षण म्हणजे जी मूलभूत ज्या गरजा आहेत, जिथं आपण लक्ष देणं गरजेचं आहे, त्या ठिकाणी जे आहे ते आपण काम केलं. PSC मध्ये मला सांगायला आवडेल की राजुरी आणि बेल्हे PSC अशा 2 PSC आपल्याकडे ह्या मतदारसंघामध्ये आहेत. तर त्या PSC मध्ये मी ज्यावेळी सदस्य झाले त्यावेळी त्यांची 25 ते 30 OPD असायची. पण त्यावेळी आपण लक्ष दिल्यानंतर पूर्ण क्षमतेने जेव्हा स्टाफ भरला, त्यांच्या औषध फार्मसीमध्ये आपण त्या पूर्ण क्षमतेने स्टॉक जो आहे तो त्या ठिकाणी उपलब्ध करून दिला. आणि सर्वसामान्य लोक जे आहेत ते त्या ठिकाणी PSC अफोर्डेबल त्यांना असते, PSC मध्येच ते त्या ठिकाणी जातात. मग ह्या सर्व गोष्टी झाल्यानंतर लोकांनी जे आहे त्या ठिकाणी 25-30 OPD 150 वरती गेली, म्हणजे ती पण समाधानाची गोष्ट आहे. त्याच्यानंतर शिक्षण क्षेत्रामध्ये म्हणजे शिक्षणाच्या विभागामध्ये देखील त्या ठिकाणी कामं केली की आपली राजुरीची गव्हाळी माळ्याची शाळा आहे, बेल्ह्यामध्ये ढगी माळ्याची शाळा आहे आणि गुळुंचवाडीमध्ये एम्पथी फाउंडेशनच्या सहकार्याने आणि जिल्हा परिषदेच्या सहकार्याने ती शाळा म्हणजे भौतिक सुविधांनी परिपूर्ण अशा शाळा, त्याच्यामध्ये डिजिटल पण शाळा म्हणजे संगणक. त्यावेळी जे जे जिल्हा परिषदेचे हेड होते ते प्रत्येक हेडमधून प्रत्येक योजना मी आणण्याचा प्रयत्न केला. अभ्यास पूर्ण रीतीने त्या ठिकाणी अभ्यास करून प्रत्येक योजनेचा अभ्यास केला, प्रत्येक त्या ठिकाणी योजनांचा अभ्यास करून प्रत्येक हेडमधून त्या योजना आणल्या. आणि आजही शिष्टमंडळ पुण्यावरून जे आहे ते त्या शाळा बघण्यासाठी येतात. ही देखील आपल्या आणि ग्रामस्थांनी पण खूप म्हणजे सहकार्य केलं, जिथल्या त्या प्रत्येक ठिकाणच्या ग्रामस्थांनी सहकार्य केलं. रस्ते केले, सभामंडप केले, वैयक्तिक लाभाच्या अनेक योजना होत्या, महिला बालकल्याण विभाग असेल, कृषी विभाग असेल, याच्या खूप वैयक्तिक लाभाच्या योजना होत्या. आणि मोठे मोठे कार्यक्रम घेऊन आपण जिल्हा परिषदेच्या त्या सर्व पदाधिकाऱ्यांच्या हस्ते जे आहे ते इथं या ठिकाणी वितरण केलं. शासन आपल्या दारीसारखा एक आपण या ठिकाणी मेळावा घेतला होता. त्याच्यानंतर आरोग्य शिबिर खूप मोठ्या प्रमाणात त्या ठिकाणी घेतली, कृषी प्रदर्शन या ठिकाणी आपण घेतली. म्हणजे सर्वच जेवढे कार्यक्रम आपल्याला अभ्यासपूर्ण रीतीने आपण ते सर्व गोष्टी आपण इथे आणून जे आहे ते ग्रामस्थांना जास्तीत जास्त कसा फायदा होईल या दृष्टीने आम्ही प्रयत्न केलेले आहेत. आणि त्याच्यामध्ये त्या सर्व योजना म्हणजे वैयक्तिक लाभाच्या बरेच योजना होत्या, पिठाची गिरणी होती, शिलाई मशीन होती, गडपाकुट्टी, पाईप वगैरे खूप योजना होत्या. सर्वसामान्य लोकांना वैयक्तिक लाभ झाला तर त्यांची खरंच म्हणजे आठवण त्यांना राहतेच. आणि त्याच्यामुळे मग आता तुम्ही जे विचारलं की माझा ब्लू प्रिंट काय असेल, तर माझे तेच आहे की आता
विकास ही निरंतर चालणारी बरोबर. प्रक्रिया आहे. आज रस्ते केले तर तो उद्या त्या करावे ठिकाणी लागणार आहे, परत करावे करावे लागतात. लागणारच आहेत. तर म्हणजे त्या काळामध्ये राहून गेलेले जी काही कामं असतील मग त्याच्यामध्ये छोटे मोठेच म्हणजे आहेत, बंधाऱ्यांची कामं आहेत, पण रस्त्यांचं खूप मोठं जाळ्यांची आवश्यकता आहे. आज आपण शेतकरी आणि सर्व गवळी बांधव या ठिकाणी काम करत असताना आपल्या मालाला किंवा माल असेल किंवा वाहतुकीसाठी जे आहे ते रस्त्यांची खूप जास्त प्रमाणात गरज असते. तर ते मग रस्त्यांसाठी जे आहे ते रस्ते बांधणी किंवा रस्ते मजबूतीकरण यासाठी खूप म्हणजे नळवण्यास ठिकाणी म्हणजे ज्या ज्या भागांमध्ये फिरले नळवण्यासाठी या ठिकाणी काही आता वस्त्या ज्या आहेत त्या वाढत चालल्यात. काही ठिकाणी आधी तिथे वस्ती नव्हती, आता वस्ती झाली आहे, मग तिथे वस्तीकडे जाणारा रस्ता त्यांना आवश्यक आहे. असे रस्त्यांची कामं मला खूप दृष्टिक्षेपात आहेत की ती करणं गरजेचं आहे. आणि त्याच्याबरोबर आरोग्य, शिक्षण आणि जलसंधारण ही कामं तर गरजेचीच आहेत आणि ती सातत्याने करण्याचा मी प्रयत्न करणार आहे. शेवटचाच प्रश्न, किती कॉन्फिडन्स आहे स्नेहलताईंच्या चेहऱ्यावरती? कारण समोरच्या उमेदवार सुद्धा खूप चर्चा आहे सध्या मतदारसंघात, आणि एवढंच नाही तर तुमच्यासोबत तालुक्यात सुद्धा ह्या मतदारसंघाची खूप मोठी चर्चा आहे. किती कॉन्फिडन्स आहे काय तुमच्या? नाही, तुम्हाला आता बोलतानाही लक्षात आलं असेल की राजुरी बेल्हे मतदारसंघाने खूप मोठा विश्वास ठेवून त्यावेळी मला निवडून दिलेला आहे. आणि त्यांना माहिती की सक्षमरित्या काम करणारा अभ्यासपूर्ण एक नेतृत्व आहे. आणि नक्कीच मला देखील तेवढा त्यावेळी तरी मी काही गोष्टी त्या ठिकाणी मला होत्या की थोडंसं लिमिटेशन होतं की नवीन लग्न झालंय, नंतर मुलं झाली, पण आता मला कुठलंही तसं तेव्हाच्या अनुभवाचा आता खूप फायदा होणार आहे. कारण जिल्हा परिषद काय असते, त्यामध्ये कुठले विभाग आहेत, त्यामध्ये कुठले हेड आहेत, त्याच्यामध्ये कुणाला भेटावं लागतं, कुठल्या पद्धतीने फॉलोअप केल्यावरती कुठल्या गोष्टींचा फायदा आपल्याला होतो, ते सर्व गोष्टी अनुभव असल्यामुळे त्या ठिकाणी मला कामं आणण्यासाठी खूपच त्याचा फायदा होणार आहे. आणि जनतेला देखील आणि आपल्या कार्यकर्त्यांना देखील तो विश्वास आहे की ताई जे आहे ते सक्षमपणे त्या ठिकाणी नेतृत्व करू शकतील. आणि मतदारसंघाचा त्याच्याही पेक्षा म्हणजे 2012 ते 2017 पेक्षा त्याच्यापेक्षा ही टर्म जी आहे ती चांगली राहील आणि त्या जास्तीत जास्त कामं जी आहेत ती मतदारसंघामध्ये होतील. नक्कीच, तुम्हाला खूप साऱ्या शुभेच्छा. तर मित्रांनो, आपल्याला माहिती आहे राज्यातली ही जी काही जिल्हा परिषदची निवडणूक आहे त्याच्यामध्ये असे काही बोटावर मोजणारे उमेदवार असतात का जे कॉन्फिडेंटली बोलतात, त्यांच्याकडे एज्युकेशन असतं आणि कामाचा अनुभव पण असतो. स्नेहलताईंचा मागच्या जी पंचवार्षिक होती त्यातला कामाचा अनुभव या ठिकाणी त्यांना नक्कीच होईल. उमेदवारी त्यांनी भरलेली आहेच आहे आणि निवडून आल्यानंतर या सगळ्या अनुभवाचा त्यांना नक्कीच फायदा होईल अशीच आशा करायला हरकत नाही. पण आता शेवटचे काही टप्प्यातले प्रचाराचे काही शेवटचे 8-10 दिवस आहेत, त्याच्यामध्ये नेमकं कसं वातावरण असणार आहे, त्यांच्या शैलीचा, त्यांनी केलेल्या कामाचा आणि एकूणच मतदारसंघातील नागरिकांचा, हे सगळं आपल्याला पाहावं लागणार आहे. धन्यवाद.